आज आपण 38 चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग बघणार आहोत। मेजरमेंट घेतलेली आहे आपण। उंची आहे आपली 13 इंच, चेस्ट आहे आपली 38, त्याचा चौथा भाग घेणार आहोत आपण 9.5 इंच, कमर आहे 33, बाही उंची 5 इंच, दंडघेर 5.5 इंच, गळा फ्रंट नेक आहे आपला 6 इंच, बॅक नेक आहे आपला 8 इंच। आता याची आपण पेपरवर कटिंग करून घेऊ। उंची आहे आपली 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मिळवणार आहोत। 14 इंच आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत। ब्लाऊजची घडी आहे 9.5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मिळवणार आहोत। 11 इंच। याचा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा। हाय साइडची आपण पेपर कटिंग करून टाकू। गळ्याचे माप घ्यायचे आहे 2.5 इंच, शोल्डर 5.5 इंच, फ्रंट नेक 6 इंच, मोंढा 6 इंच। याचा आपण चौकोन तयार करून घेऊ। चौकोन तयार झाल्यानंतर आपण मोंढ्याचा आकार देणार आहोत। पहिला 1.5 इंच, दुसरा 2 इंच। याला गोल आकार देऊन घेऊ। गळ्यालाही आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे। खालच्या साईडने आपण 2.5 इंचावर एक खूण करायची आहे। दुसऱ्या साईडने पण 2.5 इंचावर एक खूण करायची आहे। एक सरळ रेष मारून घ्यायची। ह्या 2.5 इंचाच्या रेषेवर आपण कटोरीचे माप टाकणार आहोत। 38 इंचासाठी आपण 6 इंचावर एक खूण करायची। मोंढ्याच्या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत। गळ्याच्या साईडने आपण 1 इंच। हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। याची पूर्ण आता आपण कटिंग करून घेऊ। ही झाली आपली बॅक साईड, ही आपली फ्रंट साईड। ही 2.5 इंचाची सरळ रेषेत आपण कापून घेणार आहोत। ही झाली आपली फ्रंट साईड। हे कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर आता वाढून घेऊ। दुसऱ्या पेपरवर आता आपण कटोरी वाढून घेणार आहोत। कटोरी पहिली जशी आहे तशीच आपण काढून घेणार आहोत।
1.5 इंच आपण ह्या साईडने वाढवणार आहोत, 1.5 इंच आपण दुसऱ्या साईडने पण वाढवणार आहोत. ह्या दोन्हीचा आपण सेंटर काढायचा पहिले. 3 इंच सेंटरपासून खाली 1.5 इंच घ्यायचं. हे पूर्णपणे आपण जोडून घेणार आहोत. हा झाला आपला कटोरीचा आकार. हा बाहेरच्या साईडने आपण कापून घेणार आहोत. ही झाली आपली कटोरीची कटिंग. 1/2 इंच आपण त्याला आकार देऊन घ्यायचा. 1/2 इंच वरती थोडासा गोल आकार खालच्या साईडने आपण त्याला देणार आहोत. ही झाली आपली कटोरी. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. बाही उंची आहे आपली 5 इंच. त्यामध्ये 1.5 इंच मिळवायची फोल्ड करण्यासाठी. 6.5 इंच मोंढा घेतलेला आहे आपण 6 इंच. त्यामध्ये 2 इंच मिळून आपण बाहीची घडी काढणार आहोत 8 इंच. याचा असा चौकोन तयार करून घ्यायचा. अडीच इंचावर मोंढ्याचा आकार, बाहीचा आकार आपण देणार आहोत. अर्धा इंच आपण बाहीला तिरका कट देणार आहोत. बाहीची आपण कटिंग करून घेऊ. ही झाली आपली बाहीची कटिंग. आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊ. 3.5 इंचावर एक खूण करायची, 2.5 इंचावर एक खूण करायची. हे जोडून घ्यायचं आहे. याची कटिंग करून घ्यायची. ही झाली आपली क्रॉसपट्टी. ही आपली बॅक साईड, हे आपल्या फ्रंट साईड. बाही, अडोतीस चेस्टची कटोरी ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे. ही आता पूर्णपणे आपण ब्लाऊजवर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ब्लाऊजवर ठेवून आपण याची आता कटिंग करून घेऊ. याची स्टिचिंग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.